दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राज ठाकरेंनी निषेध केला। राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट लिहित केंद्र सरकारवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, राज ठाकरेंचा प्रहार। प्रधानांचा राजीनामा घेणं अपयश वाटतं। राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। सरकार मानसिक रुग्ण झाल्याची ही टीका। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांची चर्चा करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत सोमवारी विद्यार्थी आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा समाचार घेत सरकारवर आसूड ओढले। नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत राज ठाकरेंनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज पाहून सरकारच मानसिक रुग्ण झालंय, त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे। माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करताना मग आता विद्यार्थ्यांची चर्चा करा। त्यांच्या मागण्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे। केंद्र सरकारने शनिवारी 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारने त्यांना ज्या पद्धतीनं फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की आहे। मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेलेत की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटतंय। मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच। सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं एका परीक्षेपुरतं नाहीये। गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जातंय तरीही आंदोलक मुलं मुली इंचभर हलत नाहीये। हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे। मी जनतेला सांगत होतो की मी का या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार। ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल। आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे। या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केलाय त्याचं मनापासून कौतुक। मनसेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठिंबा आधीपासून होता आणि यापुढेही राहील। राज ठाकरेंनी विद्यार्थी मारहाणीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर मनसे नेत्यांनीही पोलीस आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। मुलींवर पोलीस हात उचलतायत, काठ्या उचलतायत। तुम्ही भाजपचे पोलीस आहात की तुम्ही राज्याचे पोलीस आहात? ज्या तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला तुम्हाला लाडकी बहीण सुचते ती गेली लाडकी बहीण फक्त तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून। ही कुठची परिस्थिती आणली आपण? हे काय, मला बघून भीती वाटली। राज ठाकरेंनी थेटपणे सरकारवर हल्ला चढवल्यानंतर आता मनसैनिकही सरकार विरोधात आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळालं। शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळेला दिल्ली पोलिसांच्या मारहाणीचा निषेध करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। ज्या पद्धतीने सरकारने यांच्याबरोबर संवाद साधायला पाहिजे होता। आपल्या घरी पण लहान मुलं असतात ना, ती चिडतात, आपल्याला रागवतात, म्हणून का आपण त्यांना काठ्या नाही मारत, त्यांच्याशी संवाद साधतो। मला असं वाटतं सरकारने या सगळ्या मुलांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, यांच्याशी संवाद साधला पाहिजे। राज ठाकरेंनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय। राज ठाकरेंच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केल्याचं दिसतंय। मुळामध्ये राजजी ठाकरे यांनी बघितलं पाहिजे की कुठेही पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली नव्हती, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांना मारहाण करण्यात आली, पोलिसांवर दगडफेक झाली, जवानांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून काल काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला। माझी राज ठाकरेंना देखील नम्र विनंती आहे की आपण या काँग्रेसच्या राजकीय अजेंड्याला राज ठाकरेंनी बळी पडू नये। नीट पेपरफुटी विरोधात सुरू झालेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे या आंदोलनाची धग आता देशभर पोहोचली आहे। आता मनसेनेही थेटपणे नीट पेपरफुटी विरोधात रणशिंग फुंकलाय।
त्यामुळे दिल्लीतील आंदोलनावरून महाराष्ट्राचं राजकारणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.